अंजनगाव सुरजी तालुक्यातील चौसाळा ते निमखड रस्त्यामध्ये असलेल्या बेलगंगा नदीवर पूल नसल्याने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून नदीपात्रातून शाळेत जावे लागत असल्याने अखेर निमखेड येथील ग्रामस्थ नंदकिशोर खडसे यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी पूल व रस्त्यासाठी 9 सप्टेंबर पासून उपोषण सुरू केले आहे। चौसाळा येथील श्रीमती शेवंताबाई काळमेघ विद्यालयातील वर्ग 5 ते 10 पर्यंत जे विद्यार्थी दररोज शाळेत जाण्यासाठी या नदीपात्रातून जावे लागते, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आहे। पूल बांधा असे अनेक निवेदने निमखेड, चौसाळा, खिराडा येथील नागरिकांनी आजपर्यंत प्रशासनाला अनेकदा दिले। हा रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागाअंतर्गत येत असल्याने निधींची तरतूद मात्र अद्यापही करण्यात आली नाही। अखेर निमखेड येथील रहिवासी नंदकिशोर खडसे यांनी या उपोषणाला सुरुवात केली आहे। या उपोषणाच्या समर्थनार्थ या भागातील विद्यार्थ्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन राष्ट्रगीत गाऊन त्याचप्रमाणे या आंदोलनास समर्थन म्हणून अभ्यासाचे पुस्तकही तिथेच उघडले आणि शासनाला जाग यावी याकरता या उपोषणाला समर्थन दिले आहे। अनेक विद्यार्थ्यांना जीव मुठीत घालून ही नदी पार करावी लागते। गेल्या अनेक वर्षापासून या नदीवर पूल व्हावा अशी मागणी केल्या जात असताना प्रशासन दुर्लक्ष करत असून या उपोषणाची सुरुवात नंदकिशोर खडसे यांनी सुरू केली आहे। यावेळी किशोर काळे, गजानन टेकाडे, सरपंच कैलास बावनथळे, संजय ताटे, विनोद शेळके, किशोर पवार व आदी ग्रामस्थांनी या उपोषणाला समर्थन दिले आहे। या उपोषण मंडळाला तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रमोद दाडू, गोपाल पाटील अरबट, अंकुश वाघपांजर, गजानन लवटे व आदींनी उपोषण मंडपाला भेट सुद्धा दिली आहे। जयेंद्र गाडगे, अध्ययन समाचार लाईव्ह, अंजनगाव सुरजी।